नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं बजेट सादर होणार. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. 10 फेब्रुवारीला मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार. सरकारच्या अडचणीत वाढ. नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड. जायकवाडी धरणात 38.42% पाणीसाठा. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणार. उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय. मानपणाच्या नाट्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. नाशिक बार असोसिएशनकडून निषेध धरणे आंदोलन. राहुरी येथे आडव या वकील व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे निषेधार्थ नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध धरणे आंदोलन छेडले. यावेळी वकील संरक्षण कायदा, वकील कल्याण कायदा त्वरित लागू करावा यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान दुपारी 2 वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते. मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की वकील हा न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यावर होणारे हल्ले हे त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करण्यात अडथळा आणणारे आहे. पाहूया त्या संबंधित सविस्तर वृत्त. इकडे ॲडिशनल जावं लागेल ना. बाळासाहेब पारदे यांना पण निवेदन द्यायला पाहिजे. सुद्धा भविष्यामध्ये अशा प्रकारचे हल्ले होऊ नये आणि गुन्हेगारांवर काहीतरी जरब बसावी याच्याकरता कठोर असे सेक्शन त्यांच्यावरती लावण्यात यावे असं आमचं निवेदन आहे आणि ते निवेदन आपण राज्य शासनापर्यंत पोहोचवावं अशी आमची विनंती आहे. त्यामुळे हे निवेदन आम्ही आपल्याला देतो. त्यांना सुद्धा भविष्यामध्ये अशा प्रकारचे हल्ले होऊ नये आणि गुन्हेगारांवर काहीतरी जरब बसावी याच्याकरता कठोर असे सेक्शन त्यांच्यावरती लावण्यात यावे असं आमचं निवेदन आहे आणि ते निवेदन आपण राज्य शासनापर्यंत पोहोचवावं अशी आमची विनंती आहे. त्यामुळे हे निवेदन आम्ही आपल्याला देतो. वकील एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. प्रोटेक्शन ऍक्ट झालाच पाहिजे. वकील एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आम्ही फक्त तुम्हाला सांगितलं निवेदन द्यायचं जाऊ द्या. आम्ही बोलतो काय पूर्ण झालं आमचं. परवानग्या वगैरे प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी परवानगी दिलेली. आम्ही निवेदन चालतो. मनोज जरांगे याला लावला का आम्हाला. हा, लक्षात ठेवा. काय आपले जेवढे निवेदन असते तेवढे व्यक्ती आहे ना ते आम्ही वरती बघू ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ. विजय असो. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. विजय असो. विजय असो. अरे कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. वकील एकजुटीचा विजय असो. अरे वकील एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. वकील एकता जिंदाबाद. नाशिकमधील बांधकाम व्यवसाय आयकर विभागाच्या रडावर असल्याचे समोर येत आहे. नाशिकमधल्या बीटी कडलक कन्स्ट्रक्शन, पर्वत कन्स्ट्रक्शन, पावा कन्स्ट्रक्शनसह अनेक बांधकाम व्यावसायिक सरकारी ठेकेदारांवर छापे टाकण्यात आले. जवळपास 20 ते 25 ठिकाणी हे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक शहरात आयकर विभागाचे 150 अधिकारी 70 वाहनांमध्ये पहाटे नाशिक शहरात दाखल झाले आहेत. सकाळी 7 पासून पथक दाखल होत नागपूर आयकर विभागाचे 42 अधिकारी आणि 34 कर्मचारी असून शहरात एकाच वेळी 14 जागी सर्च ऑपरेशन राबवत बीटी कडलक, हर्ष कडलक, पवार पाटकर बिल्डर,
सोनवणे बिल्डर रडारवर आहेत. यांच्या घर आणि कार्यालयाचा आयकर अधिकाऱ्यांनी ताबा घेतला असून चौकशी सुरू आहे. अवघी 1.5 वर्षापूर्वी यातील तिघांवर जीएसटी विभागाने कारवाई केली होती. अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांचे या बडे रिअल इस्टेट आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती समोर येत असून त्यातील काही बडे सरकारी ठेकेदार असल्याची माहिती उघड होत आहे. शासनाच्या विविध कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याच्या संशयावरून अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई सुरू आहे. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. मविप्र समाज संचालित राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये अंतिम वर्षाच्या माहिती व तंत्रज्ञान आणि संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील सुमारे 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पैकी 8 विद्यार्थ्यांची निवड या कंपनीमध्ये झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी दिली. इनोव्हेशन हब सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक ही एक जागतिक दर्जाची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीमध्ये दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयात मुलाखतीचे आयोजन केले होते. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक 1.80 लाख रुपयाचे पॅकेज देण्यात आले. या कॅम्पस ड्राईव्हसाठी प्राचार्य प्राध्यापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक गौरव हांडगे व प्राध्यापक अजित पाटील यांनी काम पाहिले. सदर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील डिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉक्टर डी लोखंडे यांनी अभिनंदन केले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. निमोनिया झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल बाबर हे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करत आमदार बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. बाबर यांनी वयाच्या 19व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. 1990, 1999, 2014, 2019 असे 4 वेळा ते आमदार राहिले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अनिल बाबर यांचं पहाटे दुःखद निधन झालं. कालच मी त्यांच्या मुलाशी बोललो, ICU मध्ये होते आणि आज त्यांना लीलावती मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय झाला होता. परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुःखद निधन झालं. एक विश्वासू आणि प्रामाणिक ज्येष्ठ सहकारी आम्ही गमावलाय. खरं म्हणजे टेंबू योजना असेल, त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल, मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल, त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले. अतिशय धडपडीचा माणूस, सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकारी हरपलाय. फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. शिवसेना संघटनेचा मी सांगतो ना की एक चांगला संघटक होता, चांगला एक प्रशासनाचं काम पाहणारा आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार सातत्याने जो पाठपुरावा कसा करतो मतदारसंघातल्या कामांसाठी, त्याचं एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं. त्यामुळे आम्ही एक विश्वासू आणि संघटक चांगला कार्यकर्ता गमावला आहे. श्रीगोंदा येथे देवा थापा यांची निकाली मनोरंजक कुस्ती झाली. पाहूया त्या कुस्तीचे क्षणचित्रे.
अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.